पंढरपूरची आषाढी यात्रा आता जवळ आली आहे। त्यासाठी अनेक पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय। यानंतरही अनेक पालख्या पंढरपूरकडे कूच करणार आहेत। मागच्या वर्षी या पालख्यांना सरकारकडून 20,000 रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं। यंदा मात्र तसा निर्णय अद्याप झालेला नाहीये। त्यामुळे सरकार यंदा खरंच पालख्यांना अनुदान देणार की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय। पाहूया। पालख्यांना 20,000चं अनुदान यंदा नाही। काँग्रेसकडून राज्य सरकारवर हल्लाबोल। अनुदान देण्याची वारकऱ्यांची मागणी। आषाढी एकादशीला विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या जात असतात। 31 मेला अमरावतीच्या कोंढण्यापूर येथील रुक्मिणीची पालखी माहेरवरून आपल्या सासरी रवाना झाली। मात्र यावर्षी कौंडण्यपूरच्या पालख्यांना 20,000 रुपयेच अनुदान सरकारनं दिलं नाही। यावरच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले। आज वारकरी चालले आहेत। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत। मागच्या वर्षी प्रत्येक पालखीला 20,000 रुपये दिले आणि आज बेशरमासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत। असं कसं चालेल? वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे, कारण खूप ॲक्सिडेंट्समध्ये रस्त्याने जात असतात ते, त्यांची काळजी घेतली पाहिजे। अखिल भारतीय वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाचे सर्जेराव देशमुख यांनी सरकारने 20,000 अनुदान दिलं नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। यावर्षी आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ 1500 दिंड्यांना 3 कोटीचं अनुदान शासनाने दिलं। यावर्षी सुद्धा आम्ही 20,000चं अनुदान प्रत्येक दिंडीला द्यावं आणि हीच प्रथा पुढे सुद्धा चालू ठेवावी। यावर्षी शासन काही ते 1 रुपया सुद्धा द्यायला तयार नाही आणि म्हणून मग हे वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीनं हे जे निवेदन आहे, हे निवेदन या अमरावती जिल्ह्यांच्या माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे हे निवेदन आम्ही देत आहोत। आई रुक्मिणी कोंढण्यापूर देवस्थानचे विश्वस्त सदानंद साधू यांनी यावर बोलणं फारसं टाळलं। त्याचसोबत सरकारच्या वतीने पालखीच्या मागे ॲम्ब्युलन्स, टँकर आणि पोलीस व्हॅन दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक 28 तारखेला घेतली आणि त्याप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी आयुक्त यांना आदेश देऊन ज्या वारकरी पालख्या आहेत त्यांना ॲम्ब्युलन्स, पोलीस संरक्षण, टँकर अशा प्रकारे सर्व सुविधा या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांचे त्याबद्दल आभार आहेत। मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी पालख्यांना 20,000 रुपयांचं मानधन सुरू केलं होतं। मात्र यंदा याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे वारकऱ्यांच्या नाराजीनंतर आणि विरोधकांच्या टीकेनंतर तरी सरकार आषाढीच्या तोंडावर पालख्यांना अनुदान देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।